माझ्याशी काही बोललेले नाहीत या विषयावर. माझं आणि फडणवीसांचं अजिबात बोलणं झालेलं नाही. त्याचं कारण मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आता पूर्णपणे सादर केला की तुम्ही नक्की डाऊट घेणार की अनिलजी तुम्ही नाही म्हणताय, पण हे सगळं जे काय तुम्ही सांगताय हे आम्हाला असं वाटतं की फडणवीसांनी तुम्हाला ब्रीफ केलं आहे का, हे फडणवीसांचं मत आहे का. म्हणजे तसं असेल तर हे मग आम्ही केवळ एक व्हिडिओ म्हणून नाही घेणार, मग आम्हाला हे फारच गंभीरपणे घ्यावं लागेल. आणि नुसतं गंभीरपणे घ्यावं लागेल नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलती आहे. अशा पद्धतीने याचा विचार करावा लागेल. तो करा तुम्ही. हे बोललेले विधानं जी आहेत ना, ही विधानं फडणवीसांनी केलेली असोत किंवा नसोत, किंवा त्यांच्या एखाद्या अत्यंत ट्रस्टेड म्हणजे जे किचन कॅबिनेट आहे फडणवीसांचं, ते माहिती आहे तुम्हाला की ती एक 4 माणसं आहेत, 4च बरोबर. थोडं एक्सटेंडेड केलं तर 6 आहेत. 6 माणसांच्या पलीकडे फडणवीसांचे निकटवर्तीय वगैरे असं म्हणावं असं कोणी नाही. ते या निकटवर्तीय वर्तुळातली ही बातमी आहे, ही माहिती आहे जी तुमच्याशी मी शेअर करतो. कळपायचं काय स्फोटक आहे, धक्कादायक. कसं आहे ना की आता मी फडणवीसांना असं म्हणू का भाजपला म्हणू. नाही तर फडणवीस म्हणतील की तुम्ही माझ्या नावावर का टाकलं, मी बोललो होतो का तुम्हाला असं नव्हतं ना, तुम्ही मला नको म्हणायला होतं, तुम्ही भाजपला म्हणा. मग भाजपला म्हटलं तर मी डायरेक्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि मला मग त्याचा खुलासा पण करायची गरज नाही. ठीक आहे चला. फडणवीस साहेब, जरी मन की बात दिल की बात तुमची आहे तरी ती काय तुम्ही मला नाही सांगितली, तुमच्या मित्रांनी मला सांगितली आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्ष असं म्हणतो आणि तुम्हाला जरा कमी अडचणीत आणतो. कसं आहे ना की भारतीय जनता पक्षाला आता अजितदादांच्या निधनानंतरची ही अजितदादांची म्हणजे आता सुनेत्रा देवींची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ती कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे जड झाले ओझे अशी असून अडचण नसून खोळंबा. काय असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली. आता भाजपवाल्यांना ना सुनेत्रा देवी हव्या आहेत, ना तो पार्थ हवाय, ना जय हवाय, ना प्रफुल्ल पटेल हवाय, ना भुजबळ हवाय, ना धनंजय मुंडे हवाय, ना तटकरे हवाय, ना आदिती तटकरे हवी आहे. ते मनातल्या मनात म्हणतायत ही सगळी मंडळी जर महाआघाडीमध्ये जातील, महायुती सोडतील, पक्षातून बाहेर पडतील, विलिनीकरणाच्या नावाखाली शरद पवारांच्या पक्षात जातील तर सुंठी वाचून खोकला गेला, औषध न घेता बरं झालं असं होईल. हे नको आहेत आता कोणाला. ॲक्च्युली फडणवीस आणि त्यांचं हे जे क्लोज सर्किट आहे ना, तो शब्द वापरला तर कदाचित एक्झॅगरेशन होईल का, नाही होणार. नाही होणार. पण दे आर नो रिलक्टंट रादर ॲलर्जिक टू हे दादांचे जे लोक आहेत ना. कसं आहे ना, त्यांची भाजपची युती जी होती ना ती काय राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणून नव्हती झाली होती का, नाही ना. कोणाशी झाली होती ती, अजितदादा या व्यक्तीशी झाली होती. कारण ती व्यक्ती म्हणजेच शक्ती होती, ती व्यक्ती म्हणजेच अस्तित्व, तत्व, महत्व, सत्व, प्रभुत्व. काही नाही. कसं अजितदादा हा एक आकडा होता, एक. त्याच्यापुढे भुजबळ नावाचं एक 0, प्रफुल्ल नावाचं एक 0, सुनेत्रा 0, जय 0, पार्थ 0, तटकरे 0, मुंडे 0, अशी नुसती 0 होती म्हणून त्या 0ना किंमत होती. पुढे 1 होता, तो एकच गेला ना बाबा. मग आता राहिली 0, 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 बरोबर 0. ही 0 गोळा करून भारतीय जनता पक्षाला करायचं आहे काय, यांच्याशी मंत्रिपद वाटून घ्या. आता काय झालं आहे की सायकॉलॉजिकली इमोशनली एक प्रकारचं अघोषित असं दडपण आहे. ॲक्च्युली इमोशनल ब्लॅकमेल आहे ते, पण ते कुणी असं करत नाही आहे. म्हणजे असं काही सुनेत्रा देवी अजितदादांच्या नावाने यांना इमोशनली काही दबाव आणतात वगैरे असं काही नाही. त्यांना माहिती आहे आपण आणायची गरज नाही. समाजामध्येच एक दबाव राहणार की बघितलं अजितदादा जसे गेले तसे त्यांचं कुटुंब सोडलं वाऱ्यावर, बघितलं अजितदादा नाही तर त्यांचे सहकारी दिलेत वाऱ्यावर सोडून. हां, हेच भाजपची नीती आहे. भारतीय जनता पक्ष असंच करतो की एकतर तो पक्ष गिळून टाकतो नाही तर संपवून टाकतो. आता अजितदादा नाही तर बघितलं, म्हणजे सगळं पॉलिटिकल कन्सेप्ट ज्या आहेत या पब्लिकमध्ये पण डेव्हलप होतात ना. त्या होणं आता भाजपच्या हिताचं नाही आहे, कारण लगेच लोक शिंद्यांना वॉर्निंग द्यायला लागणार. बघितलं जे अजितदादांचं झालं ते आता अजितदादानंतर तुमचं होणार. पुढे शतप्रतिशत भाजप हेच त्यांचं उद्दिष्ट असणार. म्हणजे यांना संपून झालं एकदा
असा ढेकर दिला त्यांनी अजगरांनी भाजपच्या यांना गिळंकृत करून की मग तुमची पाळी आहे. आता त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एकनाथ शिंदे हे साक्षात जिवंत ज्वलंत आणि असे ठामपणे भूमिका घेऊन आणि आपला पक्ष वाढवायचा, नुसता टिकवायचा नाही, वाढवायचा. आणि नुसता वाढवायचा नाही, तो असा जिवंत ज्वलंत आणि सक्रिय आणि पर्यायी पक्ष म्हणून सुद्धा किंवा सपोर्टिव्ह, चला पर्याय कशाला म्हणूया, पर्याय नको म्हणूया, सपोर्टिव्ह, पूरक पण ताकदवर असं पक्ष करायचं म्हणून ते कामाला लागले. महाराष्ट्रामध्ये आज पक्ष बांधणीसाठी भारतीय जनता पक्षाची इनबिल्ट आहे, पण बाहेरून ठरवून बिल्ड करण्याचं काम एकनाथ शिंदे आता करतायत. त्यांची माणसं ॲक्टिव्ह करतायत, ते धमकी देत आहेत, नाही काम केलं तर तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला पक्षात जागा नाही. ॲक्च्युली एकनाथ शिंदे हे, मी असं म्हणत होतो की हा पक्ष नाही, ही एक टोळी आहे. शरद पवारांची टोळी आहे, अजितदादांची टोळी आहे, ज्या तुमच्या राज ठाकरेंची टोळी आहे, ते काही पक्ष नाही आहेत. उद्धवचा थोडा पक्ष होता, आता उद्धवची पण टोळी राहिलेली आहे. एकनाथजींच्या संदर्भात पण मी म्हणाल की इट्स अ टोळी, मॉब, इट्स अ क्राऊड. आता एकनाथजी त्या क्राऊडमधून, मासमधून, टोळीमधून एक सुसंघटित असा पक्ष निर्माण करतायत, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि भाजपबरोबर आणखीन एक सुसंघटित, ज्याला स्वतःची घटना आहे, ज्याला स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, असा एक पक्ष तयार करत आहेत. पण यांच्याकडे असे काही प्रयत्न होणार नाही आहेत. सुनेत्रा देवी या आता लक्षात येत आहे की अजितदादांची बायको याच्या पलीकडे काहीच क्वालिफिकेशन नाही, आणि जय आणि पार्थ म्हणजे तर लायबिलिटी आहे. पार्थ तर त्याचं डोकं पण कठीण आहे, काय वर्कआउट करतोय तो, काय विधानं करतो, काय बोलतो, काय राजकारण. खरोखर म्हणजे अजितदादांना शोभणार नाही अशी मुलं आहेत. बायको बिचारी माऊली आहे, ती गृहिणीच आहे खरं अजून, पण एवढीच. आता भाजपवाल्यांना आणि फडणवीसांना हे जातील तर बरं, पण ते कशाला जातील, ते चिपटून राहणार. बाहेर पडून काय करणार, शरद पवारांच्या गुलामीमध्ये जाणार का, नाही, त्यांना तिकडे जायचं नाही, कशाला जातील. पटेलांना, तटकरेला, भुजबळांना, मुंडेंना इथे राहिले तर सत्ता आहे, सत्तेचा वाटा आहे, मंत्रिपद आहेत, इतर आमिष आहेत, त्यामुळे ते काही सोडणार नाहीत. आणि त्यांनी सोडावी अशी भाजपची इच्छा असली तरी बोलून दाखवता येणार नाही. त्यामुळे असून अडचणाने नसून खोळंबा म्हणजे काय, याचा अनुभव सध्या फडणवीस आणि भाजप घेतोय. या विधानात सगळं काही आलं. अधिक तपशील बोलेन मी केव्हा तरी, पण तुम्ही समजून घ्या की सध्याची स्थिती ही आहे. धन्यवाद.